CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। उदयनगरचे सरपंच मनोज लाहुडकर प्रकरणी CCN न्यूज सत्यतेच्या तळाशी। CCN न्यूजचा विशेष वृत्तांत। सवंग लोकप्रियता मिळवणे हा CCN न्यूजचा कधीही हेतू नसल्याने नेहमी बातमीच्या तळाशी जाऊन सत्य शोधण्याचा CCN न्यूज प्रयत्न करत असल्याचे यापूर्वी अनेक प्रकरणावरून सिद्ध झाले आहे। काँग्रेसचे माजी आमदार तथा बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या फेसबुक लाईव्ह मध्ये उदयनगरचे सरपंच मनोज लाहुडकर यांनी सहभाग घेतला। उदयनगर येथून जात असलेल्या बुलढाणा बाळापूर हायवे कामाची पाहणी केली व उपस्थित अधिकाऱ्यांसोबत हुज्जत न घालता या संदर्भात विचारपूस केली। मात्र आपल्यावर शासकीय कामात अडथळा अर्थात 353 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी आपली भूमिका मांडत असताना विद्यमान आमदार श्वेता महाले यांच्या नातलगांनी व विद्याधर महाले हे आपल्यावर कारवाईसाठी अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणत असल्याचा आरोप केला। या संपूर्ण प्रकरणाची सत्यता जाणून घेण्यासाठी CCN न्यूजने आपल्या पत्रकारिता धर्माला जागत CCN न्यूजचे संपादक गोपाल तुपकर यांनी प्रत्यक्ष उदयनगर येथे जाऊन अभियंता काळे यांची भेट घेतली व त्यांना या प्रकरणी बोलते केले। या संपूर्ण घटनाक्रमाचा हा एक वृत्तांत। सर्वप्रथम मला हे सांगा की आपल्या इंजिनियरनं जे आहे त्यांनी 353 दाखल केली होती सरपंचा विरोधात, ओंद्रेचे जे उदयनगरचे सरपंच आहे त्यांच्या विरोधात। काय नेमके प्रकार होता, काय घटना होती? हे काम हायब्रिड ॲन्युइटी अंतर्गत सुरू आहे आणि हा जो पूल आहे हा 24/278 मध्ये या पुलाचं बांधकाम प्रगतीत म्हणजे आपल्याला पूर्ण करायचं होतं। पावसाळ्यापूर्वीच या पुलाचं बांधकाम पूर्ण करणे अपेक्षित होतं, परंतु जेव्हा जेव्हा आम्ही लेआउट द्यायला आलो त्यावेळेस संबंधित या ठिकाणी येऊन त्यांनी हे म्हणजे याचा जो लेआउट आहे हा चुकलेला आहे, माझ्या शेतात पर्यंत याचा हा ब्रिज आपण टाकलेला आहे, अशा प्रकार येऊन त्यांनी ते थांबण्याचा म्हणजे काम थांबण्याचा वारंवार प्रयत्न केला आहे। त्यांना वारंवार सूचित केलं, आम्ही विभागाच्या वतीनं वारंवार त्यांना सूचित केलं की आपण काम थांबू नका, कारण पावसाळ्यापूर्वी आम्हाला हा पूल पूर्ण करणे म्हणजे आवश्यक होतं, हा गरजेचं होतं। कारण या रस्त्यावर हा जिल्ह्याला जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे आणि या रस्त्यावर जवळजवळ 25-30 खेडे आहेत। जर पावसाळ्यात हा पूल जर याचं डायव्हर्शन होऊन गेलं असतं तर आपण हे या रस्त्यावरची ट्रॅफिक सुरळीत करायला आम्हाला म्हणजे अडचण निर्माण झाली असती। त्यामुळे संबंधितांना वारंवार आम्ही सूचित करत होतो की आपण येऊन काम थांबवू नका, कृपा करून काम थांबवू नका, पण त्यांनी काही ज्या दिवशी इथं माझे शाखा अभियंता ऋषिकेश देशमुख यांचा काम म्हणजे लेआउट चालू होता, तर त्यावेळेस त्यांनी इथं येऊन काम थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी वाद घातला, शिवीगाळ केली, त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर 353 दाखल केला। सोशल मीडियावर मनोज लाहुडकर जे सरपंच आहे त्यांनी सरळ आरोप केलेला आहे की तुम्ही राजकीय दबावापोटी 353 माझ्यावर दाखल केलेली आहे, आमदाराच्या नातले यांच्यामुळे माझ्यावर 353 दाखल केली, असा कोणता दबाव होता का तुमच्यावर? आमच्यावर कुठलाच राजकारण्यांचा दबाव नव्हता, कारण हे जे काम आहे हे हायब्रिड ॲन्युइटी अंतर्गत सुरू आहे आणि पावसाळ्यापूर्वीच या पुलाचं बांधकाम नियोजित होतं, परंतु मनोज लाहुडकर या ठिकाणी येऊन त्यांची जी मागणी होती की माझ्या शेतापर्यंत प्रोटेक्शन वॉल बांधकाम करून देण्यात यावी, कारण या JAD मध्ये फक्त ब्रिजचंच बांधकाम होतं, कुठलेही प्रोटेक्शन वॉल बांधकाम यात इन्क्लूड नसल्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की आपलं कुठलंही नुकसान होणार नाही, आपलं जर नुकसान झालं तर तसं आम्ही नियोजन करू, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। ते वारंवार साईटवर येऊन काम बंद पाडत होते आणि त्यांना वारंवार मी सुद्धा सूचित केलेलं आहे। माझे जे शाखा अभियंता आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, यांनीही त्यांना वारंवार सूचित केलं की आपण काम थांबवू नका, आम्हाला काम विहित कालावधीत पूर्ण करायचं आहे, पण ते प्रत्यक्ष ज्या दिवशी संबंधित या ठिकाणी आले आणि त्यांनी ऋषिकेश देशमुख या ठिकाणी असताना त्यांच्यासमोर त्यांना शिवीगाळ केली आणि काम थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांच्यावर 353 दाखल झाला आहे।
आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.